हॅलो गाईज, कसे आहात सगळे? घरांमध्ये लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे आणि जर तुम्हाला डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे असं वाटत असेल तर त्यासाठी ही एकदम आरोग्यदायक अशी ही फुटाणे पट्टी आज आपण पाहणार आहोत. यासाठी मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी फुटाणे घेतले आहेत. कढई मस्त गरम करून घेतली, त्यामध्ये थोडंसं तूप घातलं. थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ऑइल घालून जो बारीक केलेला गूळ होता तो वितळायला घातला. पण हे करत असताना गूळ कंटिन्युअसली आपल्याला हलवायचा आहे की जेणेकरून तो खाली चिटकणार नाही. त्यानंतर मी फुटाणे घेतले, फुटाण्यांची सारी सालटी काढून घेतली होती. त्यानंतर फुटाणे आणि गूळ पूर्ण एकत्र केला. ह्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहावं लागतं, नाहीतर मग हा पूर्ण म्हणजे खाली चिटकू पण शकतो. करपल्यानंतर मग ते व्यवस्थित नाही लागणार आहे. मग एकदम कमी आणि मीडियम फ्लेमवर करून घेतले आणि त्यानंतर मी एका प्लेटमध्ये हे ट्रान्सफर करून घेतलं. पण त्या अगोदर मी तूप लावलं होतं प्लेटला, बट चिटकण्याची शक्यता होती. त्यामुळे मी परत एक प्लॅस्टिक पेपर यूज केला. यामध्ये तुम्ही बटर पेपर पण यूज करू शकता. आणि पूर्ण मग मी मिश्रण जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलं आणि हे गरम आहे तोपर्यंत मग ते सेट करून घेतलं. त्यानंतर थोडा वेळ मी रेस्टसाठी हे सोडलं. तुम्ही बघू शकतात किती छान पद्धतीने ही आपली फुटाणे पट्टी सेट झालेली आहे. आणि त्यानंतर मी हे जे प्लास्टिक आहे ते काढून घेतलं, बट हे हार्मफुल नाही आहे. मी पूर्ण क्लीन वगैरे व्यवस्थित करून घेतलं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुटाणे पट्टी आपली सेट झालेली आहे, एकदम कडक झालेली आहे. आणि ही सगळेजण खाऊ शकतात, सगळ्यांसाठी एकदम आरोग्यदायी आहे. तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.